आणि बाहेर जे गाव आहेत जिकडे कृष्णाच्या खरंच लीला झाल्या आहेत, जे ते इथे तिथे फिरले आहेत, जे एकदम गुप्तस्थली आहेत, ज्या कोणाला जास्त माहिती नाही आहेत, ते आणखीन वेगळे आहेत. दे आर नॉट काउंटेड इन दिस 5,000 टेम्पल्स. ते वेगळे आहेत अजून. तर मी नुसती भ्रमण करायचे. म्हणजे एक वृंदावनमध्ये सगळ्यात मोठं भजनच म्हणजे तुम्ही त्या कुंज गलियांमध्ये फिरा, तुम्ही ते कृष्ण लीला ऐका, तुम्ही ते एक्सपिरियन्स करा. मीराबाईचं टेम्पल आहे, इट इज सो काम. म्हणजे मी जाऊन नुसती बसायचे तिकडे अँड यू कुड स्टार्ट फिलिंग की ह्या इथे झोपायच्या, ह्या इथे राहायच्या, ह्यांनी म्हणजे अशा होत्या त्या. बिकॉज मीराबाईज लाईफ इज समथिंग व्हेरी इंट्रिगिंग आय वुड से. अँड आय टेक अ लॉट ऑफ इन्स्पिरेशन फ्रॉम मीराबाई. मला खूप आवडतात त्या. मागच्या वर्षी जेव्हा कार्तिक महिना चालू होता तेव्हा मी त्यांचा नियम केला होता की आय यूज टू रीड अबाउट हर एव्हरी डे. त्यांचे पद जे त्यांनी पोएट्रीज लिहिल्या होत्या कृष्णासाठी त्या वाचायचे. जे आपण म्हणतो ना की हे मीराबाईचं भजन आहे, हे मीराबाईचं भजन, ते नाही आहे. त्यांच्या पोएट्रीज वेगळ्याच आहेत. आणि त्यांच्या पोएट्रीज अशा तुम्हाला कळल्या तर कळल्या, नाही कळल्या तर त्या डोक्यावर न गेल्या. बिकॉज तो भाव, ती फिलिंग, ते समजणं पण खूप गरजेचं आहे. अँड टू अंडरस्टँड दॅट यू नीड अ लॉट ऑफ कामनेस इन लाईफ. सो मी मीराबाईच्या मंदिरात जाऊन बसायचे. माझे ज्यांच्याशी माझा नैनवटक्का झाला, राधारमणजी, ते एवढूसे विग्रह आहे त्यांचं. एवढूसेच आहेत आणि ते स्वयंभू आहेत, म्हणजे स्वयंप्रकट झाले. सो त्यांची स्टोरी अशी आहे की गोपाल भट्ट गोस्वामी नावाचे संत होते, वृंदावनमध्ये राहत होते. ते ना शालिग्राम सेवा करायचे. शालिग्राम म्हणजे आपल्याला माहिती आहे ना, आपल्याला विष्णूचं शालिग्राम. तर त्यांच्याकडे 12 शालिग्राम होते आणि बाकी सगळ्यांकडे त्यांचे ठाकूर होते प्रॉपर. गोविंद देवजी, मदन मोहनजी, है ना, मोठे मोठे म्हणजे प्रॉपर विग्रह होते असे. ते त्यांची सेवा करायचे, म्हणजे त्यांचा शृंगार करायचे. सी, दिस इज सेवा. आपण जेव्हा कृष्णाचा शृंगारही करतो, आपण त्याच्यासाठी जेवण बनवतो, आपण त्याच्यासाठी त्याला खाऊ घालतो, ह्या सगळ्या सेवा आहेत. आणि यू विल नॉट बिलीव्ह, कृष्ण इज द मोस्ट इझिएस्ट टू प्लीज. म्हणजे तुम्ही कुठल्या देवाचं आव्हान करत बसाल वर्षानुवर्ष, पण आजच्या युगात कृष्ण इज समथिंग दॅट यू जस्ट, ही इज वेटिंग फॉर यू. कृष्ण बस वेट करतोय की तुम्ही मला एकदा हाक मारा, मी धावत पळत तुमच्याकडे येतो. सो कृष्ण इज जस्ट वेटिंग फॉर यू. सो ही लव्ज ऑल दीज लिटल थिंग्स. कृष्णा तुम्ही शृंगार करता, छोट्या छोट्या गोष्टी खाऊ घालता, काही लावता, चंदन लावता, त्याच्यासाठी तुम्ही जेही कराल ना, ही इज जस्ट प्लीज्ड विथ हिम. सो त्यामुळे तिकडे तर सॉरी, कमिंग बॅक टू गोपाल भट्ट गोस्वामीजी. सो ते ना शालिग्राम सेवा करायचे आणि त्यांना खूप वाईट वाटायचं की बाकी सगळे, म्हणजे त्यांचं ते हे होतं की बाकी सगळ्यांकडे तर त्यांचे ठाकूर आहेत, त्यांची सेवा करतात, माझ्याकडे फक्त शालिग्राम आहे. शालिग्रामवरती तुम्ही किती शृंगार करू शकता किंवा काही करू शकता, जास्त काही करू शकत नाही. अँड त्यांचा तो विरह म्हणतो ना, जी ती एक फिलिंग होती, ती एवढी वाढत गेली. एक दिवस असं झालं की त्या काळात, म्हणजे 500 वर्षांपूर्वी एक बिझनेसमॅन तिकडे आले, ते सेवा करायला आले होते. तर ते ना सगळ्यांना कृष्णाचा शृंगार देत होते, ठीक आहे, ॲज सेवा. तर त्यांनी सगळ्यांकडे ते वाटलं आणि जेव्हा ते गोपाल भट्ट गोस्वामींकडे आले तेव्हा त्यांनी बघितलं, अरे तो शालिग्राम आहे. मग तरी पण त्यांनी म्हणलं ले लो आप शृंगार असं म्हणून. आणि यांना खूप वाईट वाटलं त्यावेळेला. त्यांना असं वाटलं की म्हणजे काय, म्हणजे तू नरसिंह जयंती होती त्या दिवशी, नरसिंह जयंती, म्हणजे तू प्रल्हादसाठी हे तोडून म्हणजे नरसिंहचा अवतार घेऊन आलास, तू माझ्यासाठी एक विग्रह म्हणजे हे रूप नाही घेऊन येऊ शकत. आणि ही फेल्ट सो बॅड ॲट दॅट नाईट की ते रडत एवढे रडले की मूर्छित, म्हणजे त्यांना चक्कर आले आणि ते झोपून गेले त्याच्यातच. नरसिंह चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी जी पौर्णिमा होती, बुद्ध पौर्णिमा होती, त्या दिवशी ते उठले. ते नियमित त्यांचं ना शालिग्राम होतं त्यावेळेला, तर ते झाडाला ते सगळे शालिग्राम एकत्र करून अशी एक झोली बनवून ते झाडाला बांधून झोपले असतील किंवा रात्री जे काही असेल ते सकाळी उठले, यमुना नदीमध्ये गेले, आंघोळ केली आणि ते त्याच विचारांमध्ये होते की म्हणजे कृष्ण काय माझ्यावरती प्रेम करत नाही. आणि ते आले परत, त्यांनी ती झोली उघडली आणि अशी जशी मांडली त्याच्यात ते शालिग्राममधनं राधारमणजी प्रकट झाले होते. अँड इवन नाव इफ यू स्टिल लुक ॲट राधारमणजीज पिक्चर्स, ही इज दिस स्मॉल अँड यू कॅन फील ही इज शालिग्राम.
ही इज ॲक्च्युली शालिग्राम. म्हणजे शालिग्रामचं जे हे असतं ना, शीला, ही इज जस्ट दॅट. सो अँड ही इज so real. He's so real that when he's happy he shows his teeth. Oh, is it? Yes. He actually came for his सेवा की मला शृंगार कर म्हणून. सो इफ यू सी, लुक ॲट हिम ना, आता एवढूशा विग्रहाचा शृंगार तुम्ही बघाल ना, तर हे राजसी शृंगार असतो त्यांचा. म्हणजे आणि ऑपऑप होतो तो. इफ ही डझंट वॉन्ट, ही विल नॉट वेअर एनिथिंग. ते ऑपऑप कपडे पडणार, ते ऑपऑप त्यांना पायल एखादी घातली तर ती ऑपऑप पडलेली असणार. ते म्हणजे हुक निघत राहील त्याचं एक. म्हणजे त्यांच्या एवढ्या स्टोरीज आहेत की मी कसं सांगू. म्हणजे ही इज जस्ट आउट ऑफ द वर्ल्ड. एकदा असं झालं की गोस्वामीजी त्यांना, म्हणजे त्यांच्या जे सेवायत असतात गोस्वामीजी, ते त्यांना लंगोटी बांधतात. गरमीमध्ये ना ते फक्त लंगोटी बांधतात. ते लंगोटी बांधत होते आणि मंगला आरतीची वेळ होती सकाळची. सो माहीत नाही राधारमणजींना काय मस्ती आली असेल, म्हणजे मनात काहीतरी असेल की मला थोडीशी मस्ती करायची. ते लंगोटीनं बांधलीच जात नव्हती. बांधायची ती सुटायची. आणि मंगला आरतीची वेळ ना सकाळी 5 वाजता लोक येऊन वेट करतात की कधी पट उघडणार, कधी आम्ही यांना बघणार म्हणून. मग आता हे गोस्वामीजी थोडेसे हे झाले की अरे काय लाला क्या चल रहा तुम्हारा, असं म्हणून तसं हे झालं. आणि गोस्वामीजी जे असतात ते कृष्णाची सेवा ॲज बाल स्वरूपच करतात. तर त्यांनी थोडासा विचार केला. त्यांनी सगळ्यांना बाहेर पाठवलं, जे काही बाकीचे होते ते त्यांना सगळ्यांना बाहेर पाठवलं. दरवाजा बंद केला आतून आणि म्हणाले, लाला देख बाहर सब लोग खड़े हैं, अगर तूने तनिया नहीं पहनी तो मैं तेनू ऐसे ही खड़ा कर दूंगा सबके सामने. मैं अभी बांध के जा रहा हूँ, तू अपना टाइम ले. आणि त्यांनी बांधली ती तनिया आणि ते बाहेर पडल्यानंतर येऊन बघितली तर ती तनिया तशीच होती. म्हणजे ती उघडली नव्हती नंतर. आणि मग ती तशी मंगल आरती. असे बरेच त्यांचे किस्से आहेत. बरेच किस्से झाले. सो माझ्याबरोबर असं झालं होतं की मी होळीच्या दिवशी तिकडे गेले होते, होळीच्या आधी. आणि आम्ही ना व्हाईट ड्रेस घातला होता त्यावेळेला. म्हणजे मी व्हाईट ड्रेस घातला होता की मी असं ऐकलं होतं की वृंदावनची होळी खूप चांगली असते. तर मी गेले आणि दिवसभर आम्ही फिरत होतो बाकी मंदिरांमध्ये. कोणी रंगच उडत नाही माझ्यावरती. मी म्हणलं मी रंगांसाठी व्हाईट ड्रेस घातलाय, माझ्यावरती कोणी रंग लावत आहे. पूर्ण दिवस तसाच गेला. रात्री आम्ही गेलो राधारमण टेम्पलमध्ये. तर राधारमण टेम्पलमध्ये कीर्तन खूप सुंदर असतं. म्हणजे एकदम चटकमटक. आमचे ठाकूर पण एकदम चटकमटक, त्यांचं कीर्तन पण एकदम चटकमटक. आणि तिकडची पूर्ण व्यवस्था आणि सगळं एकदम चटकमटक असते. म्हणजे हे प्रसाद आणि हे गुलाल आणि काय पिचकाऱ्या येत आहेत तुमच्यावरती. म्हणजे सगळे मस्तीच्या मूडमध्ये असतात सगळे, कारण आमचे ठाकूर तसे मस्तीखोर आहेत. सो तिकडे गेल्यानंतर मी अशी उभी होते आणि आय डोंट नो वाय आय केप्ट स्टेअरिंग ॲट हिम. आणि त्याच वेळेला त्या क्षणाला ना मी रामेश्वरमला गेले होते. तर तिकडे रामेश्वरमचे जे माझ्याबरोबर जे पंडित गाईड होते ना, त्यांनी मला सांगितलं होतं, पांडा जे असतात ना तिकडचे, ते मला म्हणाले अरे बोलतात की बेटा डोंट क्लोज युअर आईज. ते साऊथ इंडियन टोन मध्ये डोंट क्लोज युअर आईज. म्हटलं का? बोलते नाही गॉड बाबा इन फ्रंट ऑफ यू डोंट क्लोज युअर आईज असं मला ते म्हणाले. आणि तिकडे उभं असताना ना माझ्या ती एकदम पटकन गोष्ट लक्षात आली आणि माझे डोळेच बंद नाही केले. मी अशीच बघत होते आणि अशीच बघत होते आणि भरभर वरून ते खालपर्यंत मी लाल रंगाच्या म्हणजे लाल रंगामध्ये होते दॅट मोमेंट तिकडे त्यावेळेला. अँड माझं असं झालं की असं काय झालं माझ्याबरोबर. ॲब्सोल्युटली. अँड देन आय बिकेम व्हेरी हॅपी. वी स्टार्टेड डान्सिंग, कारण मस्त कीर्तन चालू होतं. आणि ब्रजभावचे कीर्तन म्हणजे होळीचे कीर्तन तर अमेझिंगच असतात. म्हणजे यू कॅन्ट सिट, म्हणजे तुम्ही तुमच्या 2 पायावर उभीच राहू शकत नाही. यू विल स्टार्ट डान्सिंग. आम्ही डान्स करायला लागलो आणि टाईम झाला होता मंदिर बंद होण्याचा. तर गोस्वामीजींनी पट बंद केले आणि मला आला राग. म्हणजे राग असा जो फिमेल इगो हर्ट होतो ना, की मी डान्स करते तुमच्यासाठी, पट कसे बंद केले. दॅट वॉज द होल फिलिंग. एकदम ना फिमेल इगो एकदम बर्स्ट अप झाला. जस्ट तुमच्या बॉयफ्रेंडसाठी कसा होतो तुमचा तसा. आणि मला खूप राग आला. मी जे चंद्रोदय मंदिरचे जी टीम होती माझ्याबरोबर, मी म्हटलं नाही मैं को वापस इनके दर्शन करने ऐसे कैसे पट बंद कर दिया इन्होंने, मुझे वापस जाना है. तर ती दीदी जी होती ती बोली की स्नेहा कल आपको वापस जाना है बॉम्बे, हमारे किसी भी शेड्यूल में हम लोग टाइम सेट नहीं कर पाएंगे आपका. मतलब मुझे नहीं पता.
अब बाकी का कॅन्सल कर दो, मुझे यहाँ जाना है. तर त्यांनी वाटतं बोलणं वगैरे केलं आणि ते म्हणाले की एकच ऑप्शन आहे, सकाळी मंगल आरती अटेंड करावी लागेल. बोला हाँ चलेगा. बोलते नहीं स्नेहा 3 बजे उठना पड़ेगा क्योंकि यहाँ से दूर है, तो हमको 5 बजे वहाँ मंदिर में 5 बजे से पहले पहुँचना है, क्योंकि मंगल आरती 15-20 मिनटाची आरती असते फक्त. म्हटलं हाँ चलेगा, मैं नहीं सोऊंगी पूरी रात, लेकिन मुझे वहीं जाना है. असं करून आम्ही ती मंगल आरती अटेंड केली. 5 वाजताची मंगल आरती. आम्ही जाऊन असे उभे आणि मी लिटरली वेट करते की कधी उघडणार, मला बघायचं आहे ना, मला बघायचं आहे. आणि मी कालची कंप्लेंट पण करणार की का पट बंद केलं तुम्ही. सो आय वॉज देअर आणि 5:10, 5:15, 5:20 आणि आतून आवाज येत आहेत की पैंजणांचे आवाज येतात पडल्याचे, काही दुसरं पडल्याचा आवाज येत आहे. म्हटलं आवाज कसले येतात, तेव्हा तर काही माहिती नव्हतं त्यांच्याबद्दल एवढं. आणि 5:20 वाजता ते पट उघडले, जी पट बंद होण्याची वेळ आहे. 5:20 वाजता पट उघडले आणि आय जस्ट केप्ट लुकिंग ॲट हिम अँड आय फेल्ट ॲज इफ माय बॉडी जस्ट लेफ्ट, my soul just left everything. And then that was the end for me. That was the end for Sneha Wagh, which was a previous Sneha Wagh, and I started a new life after that.